तर आपल्या धुंदीत जगणं म्हणजे काय आणि ते आपल्याला आपल्या खऱ्या आयुष्याच्या पर्पजपर्यंत कसं घेऊन जातं याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित या व्हिडिओमध्ये मिळतील. फ्रेंड्स, कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की आपण सगळे जगतोय, आपल्या रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय, आयुष्यातली आपली जी काही ठरलेली कामं आहे ती आपण रोजच्या वेळेत ठरल्याप्रमाणे करतोय, सकाळी उठतोय, कामाला जातोय, घरातली कामं करतोय, रात्री येतो आणि जेवतो आणि झोपतो, हे सगळं सुरळीत चालू आहे. पण तरीही कधीतरी असं फील होतं का की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय? असं जर होत असेल तर याचं कारण कदाचित हे आहे की आपण आपल्या धुंदीत जगायला विसरतोय. तर आपल्या धुंदीत जगणं म्हणजे काय आणि ते आपल्याला आपल्या खऱ्या आयुष्याच्या पर्पजपर्यंत कसं घेऊन जातं याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आयुष्यात बऱ्याच गोष्टी करत असतो, खूप काही गोष्टी करत असतो, एक पॅटर्नमध्ये जगत असतो. लहानपणापासून आपण शाळा, कॉलेज, शिक्षणाच्या जबाबदाऱ्या, त्यानंतर जॉब, फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण पार पाडतो आणि आपण आयुष्याचे प्रत्येक डिसिजन याच अँगलने बघतो आणि याच गोष्टींवर बेस्ड आपण ते डिसिजन्स घेत असतो. यामध्ये फॅमिलीतले लोक आपल्याला जास्त इन्फ्लुएन्स करतात, आपलं सराउंडिंग किंवा इतर समाजातले लोक आपल्याला इन्फ्लुएन्स करतात आणि आपण त्या दृष्टीने डिसिजन घेतो आणि आयुष्यात मार्ग निवडतो की मला काय करायचं आहे, माझं आयुष्य कसं जगायचं आहे. अनेकदा एक चौकट असते, एक पॅटर्न फिक्स्ड असतो आणि त्यामध्ये प्रत्येकाला फिट बसायचं असतं आणि त्या चौकटीत आयुष्य जगायचं असतं. पण मला काय वाटतं ना, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक पॅशन असतं, काही ना काही आवड असते, काही ना काही धुंद असते जी त्याला जगण्यासाठी प्रेरित करते आणि त्याच्या आतमधलं ते एक छोटं मूल जे असतं, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक छोटं मूल दडलेलं असतं. तो कितीही मोठा झाला, कितीही मॅच्युअर झाला, जबाबदार झाला, तरी त्याच्या आतलं ते छोटं मूल कायम तसंच असलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत. त्या छोट्या मुलाचे हसणं, त्याचं जगणं, त्याचे विचार आपण कधी मिटू द्यायचे नसतात आपल्या आतमध्ये. तर हे जे पॅशन असतं, ही आपली जी धुंदी असते, ती आपल्याला त्या आपल्या आतल्या लहान मुलाला जागृत ठेवण्याचं काम करत असते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आयुष्याला जगत असतो. आणि जेव्हा आपण या चौकटीत इतर लोकांच्या इन्फ्लुएन्सने आपण डिसिजन घेऊन आयुष्य जगतो, तेव्हा एक दिवस थांबून आपण विचार करतो की अरे, हे खरंच तेच आयुष्य आहे जे मला जगायचं होतं, ज्या गोष्टी मला करायच्या होत्या किंवा ज्या गोष्टी केल्याने मला आनंद मिळतो त्या ह्याच गोष्टी आहेत का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे? आपलं पॅशन जोपासणं आणि आपल्या धुंदीत जगणं याचा खरा अर्थ हा नाही आहे की आपण सेल्फिश व्हायचं आणि आपल्यावरच्या जबाबदाऱ्या दूर ढकलून आपण स्वतःचा विचार करायचा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं, असा अर्थ याचा अजिबात नाही आहे. याचा अर्थ असा आहे की थोडंसं स्वतःला समजून घ्यायचं, स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे डिसिजन्स. तुम्ही कुठलाही मोठा डिसिजन घेताना तुमचा विचार, तुमच्या मनाचा विचार आधी करायचा आहे, त्यानंतर तुम्ही इतर गोष्टींना ग्राह्य धरायचं आहे. आणि त्याच्या धुंदीत जगणं म्हणजे स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्यात जगण्याची हिंमत ठेवणं आहे. प्रत्येकात पॅशन असतं. कुणाला डान्सिंग आवडतं, कुणाला सिंगिंग आवडतं, कुणाला टीचिंग आवडतं, कुणाला बोलायला आवडतं जसं की मला, कुणाला लिहायला आवडतं आणि या प्रत्येक गोष्टीतून ती व्यक्ती स्वतःला एक्सप्रेस करत असते. स्वतःचे विचार, स्वतःच्या आवडीनिवडी, प्रायोरिटीज त्या कलेमधून सादर होत असतात, त्या पॅशनमधून आपण इतरांसमोर व्यक्त करत असतो आणि ही जगण्याची खूप उत्तम पद्धत आहे, खूप बेस्ट वे आहे टू लिव्ह युअर लाईफ. पॅशन तुम्ही जागृत ठेवा आणि त्याला जपा, त्याला धरून तुम्ही आयुष्यात काहीतरी करा. जे काही कराल ते तुमच्या पॅशनला जर तुम्ही सांभाळून करत असाल तर तुम्ही जास्त खुश राहता, जास्त इफेक्टिव्हली काम करता, जास्त इफिशियंटली काम करता आणि या सगळ्यातून तुम्हाला जो आनंद मिळतो ना जगण्याचा, तो खूप वेगळा असतो. आणि ज्या माणसाला स्वतःचं पॅशन कळलं आणि त्याप्रमाणे जगण्याची पद्धत कळली ना, तो माणूस इतरांशी कंपेअर करत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे की आयुष्यात जगताना आपण अनेकदा कंपॅरिझन करतो की तो पुढे गेला, तो माझ्यापेक्षा खूप मोठा झाला, तिने एक अशी गोष्ट केली जी मी कधीच करू शकले नसते. अशा आपण कंपॅरिझननी स्वतःला आपण डिमॉरलाइज करतो. याच्या उलट जर का आपण आपलं पॅशन जोपासत असू तर आपण दुसऱ्याकडे कधीच बघणार नाही की तो कुठे पोचला, ती कुठे पोचली. आपण आपल्या पॅशनच्या आनंदात, आपल्या धुंदीत जगत असतो, तर आपण खऱ्या अर्थाने आयुष्याला जगत असतो आणि आपण आपल्या पेसने जगत असतो. आपल्याही आयुष्यात चढउतार येतात, कधी अपयश येतं तर कधी यशही येतं, तर आपण ते यश आनंदाने सेलिब्रेट करतो. आपल्याला कंपॅरिझनमुळे येणारं दुःख फील होत नाही की कधी ना कधी असं होणारच आहे की कुणीतरी माझ्या पुढे असणार आहे, मी मागे असणार आहे. पण जेव्हा मी माझ्या धुंदीत जगते, मी माझ्या पॅशनला घेऊन मी जगत असते,
तर मला दुसऱ्याच्या पुढे जाण्याचं दुःख कधी जाणवत नाही किंवा कुणापेक्षा कमी असण्याची सल मला जाणवत नाही. अशी याच्यामध्ये एक जादू आहे. जेव्हा आपण आपल्या धुंदीत जगायला लागतो ना, तेव्हा काय बदलतं माहिती आहे? आपल्याला ना एक प्रकारची शांतता, पीस मिळतो, एक प्रकारची क्लॅरिटी मिळते, कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण आपल्या आयुष्यात खुश असतो. रोज छोट्या छोट्या मुवमेंट्समध्ये आपण अचिव्हमेंट फील करतो, सक्सेस फील करतो आणि आनंदी राहतो. आपण जेव्हा स्वतःकडे लक्ष असतं, स्वतःच्या आवडीनिवडीने आपण जगत असतो, तर आपलं ऑटोमॅटिकली दुसऱ्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्या कंपॅरिझनपासून आपण सुटतो. त्या कंपॅरिझनमधून येणाऱ्या दुःखापासून पण आपली सुटका होत असते. तर अशा पद्धतीने खूप सारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या धुंदीत जगायला सुरुवात करतात तेव्हा मिळतात. आपल्या धुंदीत जगणं म्हणजे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज टाळणं किंवा आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं असं अजिबात नाही आहे. आपल्या धुंदीत जगणं म्हणजे आपण स्वतःला हरवू न देणं आहे. तुम्ही जॉब करा, रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करा, तुम्हाला दिलेली कामं करा, सगळं करा. पण तुमच्या आतलं ते खरेपण जपून ठेवा. स्वतःच्या आवडीनिवडींसाठी काहीतरी करा. कधी कधी आपण आयुष्यभर दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यात वेळ घालवतो आणि त्या सगळ्या गडबडीत आपण स्वतःला सॅटिस्फाय कधीच करू शकत नाही. आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्या हातून वेळ निसटून गेली आहे आणि आपण स्वतःचं आयुष्य जगायचं राहूनच गेलं आहे. त्यामुळेच आपल्या धुंदीत जगणं हे प्रत्येकाला आलंच पाहिजे. तर आजपासून लोक काय म्हणतील हे विचारणं सोडून द्या. स्वतःच्या धुंदीत जगायला शिका. स्वतःला विचारा की मला आज काय करावं असं वाटतंय, कुठली गोष्ट केल्याने मी खुश राहणार आहे, माझ्या आतलं ते छोटंसं मूल कायम हसत राहणार आहे, खुश राहणार आहे, याचा विचार करणं विसरून. कारण आयुष्याचा खरा जो उद्देश आहे, पर्पज आहे ना, तो बाहेर इतर कुठेही तुम्हाला सापडणार नाही. तो तुमच्या आत, तुमच्या रोजच्या दिनचर्येतच तुम्हाला सापडणार आहे. होप आजचा व्हिडिओ तुमच्या कामी येईल. आज मी व्हिडिओमध्ये जे काही बोलले आहे हे थॉट्स मी अनेकदा स्वतःशी शेअर केले आहेत. आरशासमोर बसून मी स्वतःसाठी हे बोलले आहे. जेव्हाही मला असं वाटलं की मी माझ्या आयुष्यात कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी देते आणि मी कुठल्या गोष्टींना द्यायला पाहिजे, हे मला जेव्हा रिअलाईज झालं तेव्हाचं माझं हे सगळं आजचं स्क्रिप्ट आहे आणि त्या टॉपिकवर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलले आहे. आय होप आजच्या व्हिडिओत मी तुमच्याशी जे काही शेअर केलं आहे ते तुम्हाला आवडलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल कुणाला हे शेअर करावं तर नक्की शेअर करा. कॉमेंटमध्ये तुमचा याश रिलेटेड अनुभव काय आहे माझ्याशी शेअर नक्की करा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ गुड डे.